गावाच्या विकासाचा पैसा खरोखर विकासात गेला का की कुणाच्या खिशात? साहित्य खरेदीच नाही तर बिल कशी निघाली? कामच झालं नाही तरी निधी कसा खर्च झाला? भंडारा जिल्ह्यातील जुनोना ग्रामपंचायत कथित भ्रष्टाचाराचा स्फोट झालाय। सरपंच आणि ग्रामपंचायत सचिवांवर गंभीर आरोप। प्रत्यक्षात साहित्य खरेदी न करता खोटे बिल लावून शासकीय नीतीचा अपहार। माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये धक्कादायक बाब समोर आल्याचा दावा। काम नाही पण बिल आहे, साहित्य नाही पण खर्च दाखवला आहे। तक्रार दाखल झाली, चौकशीचे आदेश झाले, पण इथून सुरू होतो आणखी मोठा संशय। ग्रामसभा ज्या दिवशी झाली त्याच दिवशी चौकशी अहवाल सादर। हा इतका वेगवान न्याय आहे की आधीच सगळं ठरलेलं होतं। आणखी धक्कादायक दावा, त्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। मग प्रश्न असा, कार्यालय बंद, कर्मचारी नाहीत, मग चौकशी झाली कुठे, कधी झाली आणि कुणाच्या उपस्थितीत झाली? तक्रारदाराला न बोलवता अहवाल ही चौकशी की औपचारिक नाटकबाजी? जर सर्व काही पारदर्शक असेल तर घाई का? ग्रामसभा दिवशीच अहवाल का? ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा मंच, पण त्या मंचावरच जर प्रश्नांची उत्तर नसतील तर गावकऱ्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। गावात संताप उसळलाय। लोक म्हणतायत हा फक्त निधीचा प्रश्न नाही, हा आमच्या विश्वासाचा प्रश्न आहे। जर आरोप खरे असतील तर हा भ्रष्टाचार नाही, हा गावाच्या भवितव्याशी खेळ आहे। आता प्रशासनाने स्पष्ट उत्तर द्यायला हवं। चौकशी खरी की दिखावा? अहवाल सत्य की सेटिंग? नाहीतर हा विषय इथे थांबणार नाही। तुम्हाला काय वाटतं? ग्रामसभा दिवशीच अहवाल देणं योग्य आहे का की हा मोठा घोटाळा आहे? कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा। ही बातमी शेअर करा, कारण आवाज उठला तरच न्याय मिळतो। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा। माझे पूर्ण नाव दीपक चंद्रपाल मोरकर, मुक्काम जुन्नोना, तालुका पावनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी एक तक्रार केली होती की कोरे बिल संदर्भामध्ये। तो दुकानदाराने म्हणले होते की मी जुनोना ग्रामपंचायतला कोरे बिल देत असतो। त्या संदर्भात मी BDO साहेबांना चौकशीसाठी अर्ज केला होता, तरी त्यांनी चौकशी केला असे मला अहवाल दिला, चौकशी केला म्हणून। पण त्या अहवालावर 2/2/2026 या दिवशी आम्ही चौकशी केला, पण त्या दिवशीला जुनोना ग्रामपंचायत इथं आम्ही 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित होता, कारण त्या दिवशी ग्रामसभा होती। प्रामुख्यानं मी नाही तर संपूर्ण गावातील 100-150 लोक होते। त्यावेळेस चौकशीसुद्धा झालेली नाही आणि आम्हाला अहवालामध्ये 2 तारखेला चौकशी झाली म्हणून असा सांगितलं आहे। तरी माझा असा आरोप आहे त्यांना की हे पैसे घेऊन सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। कोण? विस्तार अधिकारी अधिकाऱ्यांचं नाव काय? हजारे। माझे नाव राकेश रामेश्वर हटवार, मुक्काम जुनोना। आमचे मित्र दीपक चंद्रपालजी मोरकर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता कोरे बिल प्रकरणात, त्यामध्ये असा आढळून आला की त्या बिलामध्ये तफावत आढळून आल्यामुळे आम्ही BDO साहेबाकडे अर्ज केला। तर BDO साहेबांनी विस्तार अधिकाऱ्याला चौकशीसाठी दिलं। तर त्या चौकशीत असा नमूद आला, जो अहवाल आला आज आमच्याकडे, त्याच्यामध्ये असा स्पष्ट लिहिला आहे की विस्तार अधिकारी हजारे साहेब म्हणतात की आम्ही 2/2/2026ला ग्रामपंचायतमध्ये YD उपरीकर यांच्या उपस्थित व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित चौकशी केला। त्या दिवशी ग्रामसभा असल्यामुळे सगळे लोक ग्रामसभेला उपस्थित होते, मी पण तिथं उपस्थित होतो। तर त्या दिवशी अशी कुठलीही चौकशी झाली नाही। आमची शंका अशी आहे की विस्तार अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा, कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत।